सत्य, ठळक व निर्भीड, सक्षम न्यूज। पाठपुरावा एकाचा, उद्घाटनाचा घाट दुसऱ्याचा। ओमदी MIDCचे काय झालं? मिळाले का तालुक्यातील 10,000 लोकांच्या हाताला काम? तमनगोंडा रवी पाटील यांचा आमदार गोपीचंद पडळकरांना सवाल। जत तालुक्यातील जाडर बोबलात येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची मंजुरीपासून ते इमारत उभी करण्यापर्यंतचे काम मी जिल्हा परिषदेचा सभापती असताना करून घेतला आहे। असे असताना या इमारतीच्या उद्घाटनाचा घाट आमदार गोपीचंद पडळकर यांनी घातला आहे। आमदार पडळकरांनी स्वतः कामे मंजूर करावीत व उद्घाटन घ्यावे। फुकटच्या श्रेयापेक्षा जतच्या विकासाकडे लक्ष द्यावं। निवडणुकीच्या काळात ओमदी MIDC मंजूर केली, त्याचे पुढे काय झाले? तालुक्यातील 10,000 लोकांच्या हाताला काम देण्याचं काय झाले? असा आरोप सांगली जिल्हा परिषदेचे माजी सभापती तमनगोंडा रवी पाटील यांनी केला। चला तर मग पाहूया तमनगोंडा रवी पाटील काय म्हणाले। नमस्कार, मी तमनगोंडा रवी पाटील, माजी सभापती आरोग्य शिक्षण जिल्हा परिषद सांगली। मी 2017 मध्ये जिल्हा परिषद सदस्य आणि सभापती झाल्यानंतर माझ्या जाडर बोबला जिल्हा परिषद गटामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करून घेतलं। त्यासाठी ग्रामपंचायतीने महाराष्ट्र शासनाकडून जागाही उपलब्ध करून घेतलं। त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र जिल्हा नियोजनमध्ये मंजूर करून घेतलं, त्यासाठी निधी उपलब्ध करून घेतलं। हे सगळे झाल्यानंतर निविदा झाल्यानंतर त्या गावामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी पाणी उपलब्ध नव्हतं। त्या ठिकाणी ग्रामपंचायती आणि खाजगी ठिकाणी बोर मारून त्यासाठी पाणी सुद्धा त्या बांधकामासाठी उपलब्ध करून दिलं। ही कशासाठी? तर जाडर बोबला गटातील जनतेने माझ्या आजोबांना जिल्हा परिषद सदस्य केले, आमच्या वडिलांना, आमच्या चुलत्यांना, मलाही सदस्य केले। ते ऋण फेडण्यासाठी आपण सगळं केलं। पण या निमित्तानं त्याचे प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन आपण आरोग्यमंत्री आणि पालकमंत्री यांच्या हस्ते आपण उद्घाटन करायचं आपण नियोजन केलेलं होतं आणि केलेलं आहे। मध्ये असं कळतंय की विद्यमान आमदारांनी त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन करायचं विचार करून त्या ठिकाणी त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठवून त्याची सगळं तयारी सुरू केलेली आहे। त्यामध्ये मला आमदारांना एवढंच म्हणायचंय की ज्या ठिकाणचं तुम्ही जिल्हा परिषद सदस्य नाही, ज्यावेळी मंजूर झाला त्या सभागृहाच्या त्या DPDC मीटिंगमध्ये तुम्ही नव्हता, ज्या मीटिंगमध्ये ते सर्वसाधारण सभेमध्ये जिल्हा परिषदमध्ये त्या गोष्टीचं मंजूर झालं, त्यातही तुमचं काही रोल नाही। तुम्ही रोल नसलेले व्यक्ती एवढं अग्रेसिव्हली उद्घाटन PSC जाडर बोबला प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटन करायला तुम्ही आतुर आहात। यामध्ये मला असं म्हणायचं की जतमध्ये ग्रामीण रुग्णालय त्याचा ताबा घ्या, त्या ठिकाणचे सगळं मशिनरी जे अद्ययावत काय सुविधा आहेत ते चालू करा लोकांची, जनतेसाठी। ते सोडून प्राथमिक आरोग्य केंद्र जाडर बोबलांमध्ये एवढं तुम्हाला काय इंटरेस्ट झालाय मला कळणं झालंय। यामध्ये जतची जनतेला मला सांगायचं आहे की आतापर्यंत माजी आमदार जगताप साहेबांनी बरेच कामं केले, म्हैसाळचे कामं केले आणि त्यानंतर 5 वर्ष विक्रम सावंतने केले। या सगळ्या गोष्टीचं उद्घाटनचं श्रेय आमदार घेत आहेत। आता निवडून येऊन 1 वर्ष झालं, 1 रुपये निधी कुठेही उपलब्ध केलं नाही, काही केलं नाही। फक्त दुसऱ्यांनी जी काय मंजूर केलं त्याचं श्रेय घ्यायचं त्यांच्या कार्यकर्त्यांनी, त्यांचं काम आहे एवढं, याच्या व्यतिरिक्त काही नाही। अजून सुरू होऊ दे काय व्हायचं, त्यांची MIDC, 10,000 लोकांना नोकरी, इंडस्ट्री, या सगळ्या गोष्टी ते आहेच बाकीचं। पण प्राथमिक आरोग्य केंद्राचं उद्घाटनला आमदारांनी एवढं काय गडबड करायचं कारण नाही। सध्या जत तालुक्यामध्ये 3 प्राथमिक आरोग्य केंद्र पूर्ण झालेले आहे। त्यामध्ये 3 प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये स्टाफ नाहीये, OTची ऑपरेशन थिएटरची व्यवस्था ठीक नाहीये, त्या ठिकाणी डॉक्टर सोडून खालचे स्टाफची व्यवस्था अजिबात नाहीये। याच्या व्यतिरिक्त आमदारांनी आता विद्यमान आमदार गोपीचंद पडळकरांनी ते उद्घाटन करायचं काही करतात। यामध्ये मला आमदारांना एक सूचना द्यायची आहे, ज्या व्यवस्था, ज्या संस्था लोकांच्या सेवेसाठी पूर्णतः सज्ज नाही, सुसज्ज नाही नसताना निव्वळ श्रेय घेण्यासाठी आमदार तडपडतात। त्याच्याऐवजी शासन दरबारी अधिवेशनामध्ये एकही मुद्दा नाही। जत ग्रामीण रुग्णालयाचे ताबा घेतले नाही, माडगाळ ग्रामीण रुग्णालयामध्ये स्टाफ नाही, तिचं मेडिसिन नाही, तिची कुठलीही व्यवस्था नाही आणि 3 प्राथमिक आरोग्य केंद्र जाडर बोबला
कुंभारी आणि मुचंडीमध्ये तिथं आपण कुणीही जतचे कुठलंही रुग्ण गेलं तर कुठलीही व्यवस्था तिथं तैनात नाही. याच्या व्यतिरिक्त आमदारांनी जाडरबोलत प्राथमिक केंद्रात खूप रस दाखवलेले आहे. जाडरबोलत प्राथमिक केंद्र उद्घाटनाची तयारी करायला लागले. त्यामध्ये गोपीचंद पडळकरचं जाडरबोलत प्राथमिक आरोग्य केंद्र होण्यामागे कुठलंही ₹1 तिथं योगदान नाहीये. मी जिल्हा परिषद सभापती असताना जागेपासून त्याच्या बांधकामचं पाणीपासून त्याचे ते पूर्णतः बांधकाम पूर्ण होईपर्यंत त्याची प्रत्येक गोष्टीचं तंतोतंत पाठपुरावा आम्ही केलेला आहे. आम्ही आरोग्यमंत्र्यांची वेळही घेतलेली आहे आणि निवळ उद्घाटनाने श्रेय सोडून त्या ठिकाणी स्टाफ, अद्ययावत व्यवस्था, ऑपरेशन थिएटर, सर्व प्रकारचे मेडिसिन या सगळ्या गोष्टी घेऊन उद्घाटन करावे असं आम्ही आरोग्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे. आणि विलासराव जगताप साहेबांना आम्हाला आरोग्यमंत्र्यांनी 2-4 दिवसात वेळही देणार आहेत. ह्या सगळ्या गोष्टी सहित उद्घाटनाचं त्यांनी वेळ दिलेले आहेत. जतचे आमदार मात्र फक्त नारळ फोडणे, तिथं कुठला रुग्ण जाऊन त्या दवाखान्यात नेलं तरी त्या आमदाराला काही देणं घेणं नाही, असली परिस्थितीमध्ये जतची त्यांनी सेवेत उतरलेले आहेत. याबाबत जतची जनतेनेच विचार करावा. आणि विषय भरपूर आहे, MIDC आहे, सगळ्या गोष्टीचा आम्ही प्रत्येक गोष्टीचा इथनं पुढे आम्ही त्या फॉलोअप घेणार.